अरे म्हटलं रवी भाऊ, इकडे याचा पायदा म्हटलं भाऊ, हे बरोबर बरोबर लावलं ना का बा? करा ना तुमच्या हिशोबानं. काय झालं, लाईट चालू आहे का लावणं? अरे नाही नाही बा. तुम्ही सांगा कसं, मग काळाचं काम पडलं तर कसं पक्क चिटकवलं नाही, मग पक्क चिटकलं की मग जमणार नाही. मग ते कसं तुमच्या पसंतीनं आईले बोला नाही तर. बरं बरं ठीक आहे. कोणतं लावलं, मागचं लावलं का आता? अरे वा, मस्त तर लावलं. हा पद्धतशीर आहे. ते वरची मूर्ती वर खालची असं दोघी सोबत सोबत नाही ठेवले. नाही बा, ते तुमच्या आईनं ठेवलं. हे मी इकडलं फक्त लाईट आणि हेच लावून राहिलो. ते आणू आणू एक एक मांडून राहिले देव, त्याच्या वस्तू देव घरातल्या. हा पहा ना तुम्ही, आता इतकं मोकळी दिसते की नाही देवघर. मला उद्या लोक भरून टाकते. साऱ्या पृथ्वी तलावाचे देव आमच्याच घरी आहेत म्हटलं. अरे बा, कोणता देव नशीन आमच्या देवघरात सांगूच नका तुम्ही. लोय देव आहेत बापा. पण कमाल तिची, साऱ्या देवाची पूजा करते, उपासन तापासन. आमच्या आईला लय पिसा आहे देवाचं. पहिलं देवघर चांगलं होतं. नाही नाही, आता घर रिन्युएट केलं तर देवघर रिन्युएट झालंच पाहिजे. बरोबर आहे. आवाज द्या ना बा एकदा तुमच्या आईले. नाही म्हणजे कसं ते चिटकलं की मग निघणार नाही. हो बा. मम्मी, ए मम्मी, इकडे हे भाऊ काय म्हणतात पाय, हे देवघराचं चालू आहे पाय बरं तू. नाही तर मग लावल्यावर मशीन काळा काळा निघत नाही मग ते. हो आली आली. थांब ना, माहिती बोललं म्हणलं हा बात येतो काय बाई, एवढे देवघराचे भांडे, हे भांडे चमकून राहिली मी. बस आलीच आलीच. काय लावलं बाबा आता ना? ते राहू दे. रश्मी, ते करतो दे. मम्मी तू इकडे हे सांग पहिले. हो जा ना मम्मी. हो ना माय चालली. काय लावलं अय बाई बाई, साजरं लावलं. हे डिझाईन उलटी नाही का पण? कोणती ग मम्मी? हे वदर असं खालून वदर पाहिजे होतं, जसं असं वदरून खाली येऊन राहिलं. नाही नाही, म्हणलं बाई ते डिझाईनच तशी आहे. हे बा, हे खालचं वजन बी चाललं ना. हे बा, हे आतून जसं पाहिलं की. हो ना बापा, कितीकच खेफा माणूस बाई मा देवघरात घुसते निरा. काय माय सारा मग देवघर लावून राहिले, हा निरा जाऊ जाऊ त्याच्यात जाते. काय रे होय रवी, काय तुला लाज शरम जर शिकता जीवाले काही अक्कल? काय गो मम्मी, काय केलं मी? काय केलं काय केलं? हे चपला ते बुट मा देवघरात आणून राहिला. हा बुट काढून ये ना तिकडे बाहेरून. सारा घरात हिंडतात हिंडतात खेटर घालून देवघरात मी. चाललो होतो ना मी ग मम्मी, मी चाललो होतो, भाऊन आवाज दिला मग आलो. हा मग आता बुट काढायला का 10 घंटे लागतात का तुले? हा चालला तसाच बाहेरचे कुठचे चपला घालून घरात. हे बुट बाहेरचेच आहेत ना? हा अंतरी बी आणले अंदर. काय मा आता मला डबल ते हे पुसा लागेल. बापा रे, काकूचं काम कठीण दिसते. मम्मी हे काम होऊ दे सगळं, आणि मग तू ते देव मांड, मग ते सामान मांड. त्या भाऊली बी नेहमी नेहमी चढा लागते त्याच्यावर. आणि आता काम चालू आहे तर चालते काय मम्मी, इतक्या लोक नको मांडवते, तिकडेच मांडतो देवघर. हा हे काम झालं पुरं की मग एकदा साजरं भूमित्रानं मस्त धुवून घेतो हे स्वच्छ 2-4 मंत्र म्हणून, आणि मग तो देव मांडतो त्याच्यात. मग येतोय नाही बापा आम्ही. चालतं तुमच्या मनात. काही ऐकू नका भाऊ त्याचं. त्याला काय त्याच्या खोलीले तो दुप्पट खर्च लावीन, पण देवघराचं म्हणलं की या भलं त्याच्या जीवावर आलं. काही नाही भाऊ, साजरं जसं सांगलं ना तसंच करा. हे बा ते वदर ना साजरं झुंबर लाव जाते. हा आणि त्या झुंबराचं स्पेशल बटन असलं पाहिजे, म्हणजे जा वागती लावा वाटलं त्या वागती बटन दाबलं की लागलं. हा स्पेशल पिन आणि स्पेशल बटन ते नका करू बाबा. त्याच्या खोलीत करून राहिले तसे हात फिरवला की लाईट चालून, हात फिरवला की हात बंद, लाईट बंद. काय माय मला नाही सुचणार ते. मा बटनच बरं. हा बटनच लावा बाबा मा देवघरात. हो काकी, बरोबर बटनाचंच केलं ना. हा पिन आणि लागी बटन. हा करा करा. हे डिझाईन तुम्ही म्हणता बा सारखी, पण मला तर तशी उलटीच पाठवून राहिली बाई. रश्मी मोहिनी यावं बट्टा काय हे पहा बरं, तुम्हाला डिझाईन सारखी वाटते का उलटी? मारी आता काकी काढायला लावते वाटते एवढं. हे आता साजरा झाला तर फिटिंग मस्त तंत मापाला लावलं मी. काय सांगा काकी, आता वाढायला लावते का काढायला लावते का? या देवघराला माहिती 8 दिवस चालली देवघरातच. लयच बा काकी डोकं खाते. या देवघरात महिना घालतात का काय सांगा, मजुरी बी नाही पडत ना मग अशानं. माय बाई कुठे गेली ती जानकी इकडे? हा माय बाई पूजा बाई, झाले का तुमचा धंदा गिंदा? माय मस्त आराम चालू आहे माय बाई. काचा धंदा धंदा नाही झाला अजून तर. संध्याकाळचं झाडूनच राहिलं काढायचं. बसली होती पाय ना बाई किती आलं, मग अंदर घेतले कपडे सारे आणि बसली होती घंटाभर हवेशीर. पाय ना बाई निरा दिवसभराचं माय धुणं अंदरच्या बाहेर बाहेरच्या अंदरच करणं चालू आहे निरा. राहिला मा स्वयंपाक, आता स्वयंपाकाला टाईम आहे अजून. चहा तर राहिला, आता घर झाडतो, मग 2 खेपा आणतो पाण्याच्या, आणि मग त्याच्या उपारच्या करीन, आणि मग दिवा बत्ती केला की 33 लागे स्वयंपाक जाय तिकडे. तू काय माय कुकडे गेलती माई इकडे? तू मी सुरेखाबाईच्या घरी गेलती. ते आंबे मागेले, आंबे रायत्याचे. तुमचं झालं असेल माय रायती घालणं? हो माय बाई, माय राहिलोच का अजून माय बाई? मी आता बाई मागच्या महिन्यातच लोणचं घातलं माय बाई. यंदा साजरं 5-6 किलोचं घातलं. हो बाई, दरवर्षी मला कमीच पडती ना व. ह्या माय लोचट नंदा आल्या की घेऊनच जातात. वहिनी लय साजरं लोणचं झालं तुमच्या हातचं. वहिनी लयच गोड लागते, अर्धी भाकर शिल्लकच धकते. मग माई सासू तर तुम्हाला माहित आहे. ने ना बाई लय आहे आमच्या घरी, ने ना बाई. मागच्या वर्षी बाई मग 3 नंदाईनं लोणचं घेऊन गेलं, वर्षभर आम्हाला मग लोणच्याची फोड नाही भेटली. म्हटलं यंदा मी लय घातलं. म्हटलं जा तुम्ही न्या, आम्ही खातो. खा तुम्ही, खा ना आम्ही खातो. आपल्याला का आपल्या बापाच्या घरून आणा लागते. त्याच्याच भावाला म्हणलं आणा, म्हणलं साजरे लोणच्याचे आंबे. दिले दे ना मला. 7 किलो आणली होती या माणसाला. तर 1 किलोचा साखरेचा आंबा केला. काय माय साखर आंबा केला. सर मी तुला बी काही बोलतो. साखर आंबा केला लेकरासाठी.
अन लगे 6 किलो लोणचं टाकलं म्हणलं. माय बाई हा का नाही, मी 4 किलोचं घाली, लय जास्त उभार नाही लागत. हे बा गोंड्याच्या बाबाले आवडत नाही, खात नाही ते जास्त. आंब्याचं लोणचं त्याला निंबाचं पाहिजे, मग निंबाचं घालतोस तुम्ही, आंब्याचं घालतो 3-4 किलोचं. आमच्या सुसनाबाईचं मनाचं आहे बाई, नेलं तर नेतात नाही, नेत नाहीत बाई त्यावर. का हो मी येऊनच राहिली तुझ्या घरी, काय झालं? गेली का? गेल्या का सुषमा? हो गेल्या माय बाई, परत दिवशीच गेल्या. का मग काय 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 झालं? मग कसं काय झालं माय बाई? पूजाबाई सासऱ्यानं नावावर केलं म्हणलं, 1 एकर वावर, 1 एकर लागे मा घरच्या भावाच्या नावावर, आणि जागा बी म्हणलं आमच्या नावावर केली, म्हणजे मा घरच्या भावाच्या नावावर केली जागा. मा सासऱ्यानं नावावर वावर केलं म्हणलं, मा सासऱ्यानं. माय बाई हो का? नाही बाई, मामाजीचा स्वभाव लय साजरा आहे ना बाई. आमच्या घरचा बुडा खाटल्यावर खेळलेला आहे, 2 वर्ष झाले तर पाहिलं नाही का? पुराच्या नावानं नाही करून राहिला अजून, संग घेऊन जाते का काय सांगा? सुनीच्या नावानं कोई करीन. बरं या माणसाला म्हणावं ना, तू म्हणते तुला काय नुसतं मा बापाची इष्टीच दिसते का? मा बाप कसं म्हणीन का? मा बाबा नव्हतं कमावलं, कोणासाठी कमावलं? जाय माय तिकडे. हे पाय आता झालं ना, काही दिवाळी जीन सांगता नाही येत. बुड्याचं काही राहिलं का? तू पाहत नाहीस का मागच्या बुड्याचं कसं आहे तर? 2 वर्ष झाले म्हणलं बुडा खाटल्यावर आहे, मग कोण करून राहिलं? मी नाही करून राहिली तर कोण करून राहिलं? मग मा काय म्हणणं आहे, मग आता बुडा आहे तर करून घ्या समजा बरोबर. मागचा बाबा कुठंच नाही घेत, राहिला म्हणते मा बाबाच्या नावानं. काय होऊन राहिलं? आणि किती जण आहेत खाणार आहे? मी एकलाचा, कोणाला भेटेन? मलाच भेटेन. मी सांगलं मग मला सुषमाबाई आले 1 एकर मागेले. मग म्हणे माय बहिणी नाही देत म्हणे. मा बहिणी काय का तो सारख्या पाहिल्या का? असं आहे उपड बा. मी का मा भाज्या घरी मागेले गेली का? असं हेकड बोलती ना, मला जाय तिकडे उल्यात, मग घेत बस बस म्हटलं म्हणे घेत. ह्या पाय सुषमा तुला सांगतो, माय नंदा काही कमी नाहीत बाई. त्या बाई वरूनच दिसतात, तुला तसं वाटत असतील की माय पूजाबाईच्या नंदा कितीकच गुणाचे आहेत आणि कितीकच साजरे आहेत. काही नाही हो बाई, हे पाय वरून वरून दाखवतात, अंदरून सारं कोरतात म्हणलं. पण आपण काय करा या बोलायला नाही समजत. आपण काय कुठे तोंड इचकून का? आपण बोला काही आपल्यालाच हलकटासारखं माघरचा बा मलाच बोलते, तुला काय करावं लागते, तुला काय करावं लागते. जाय मग, मला नाही करायला लागतं, तू बी काही करत बस, मला काय करावं लागते? आण कमावून मी हाच खायले. नाही हो करते नाही, पण ह्या बा पूजाबाई मा सासऱ्यासारखा देव माणूसच नाही कोणता. मा मनात नव्हतं बरं बाई, ह्या पाय कोणाची आण घालायला लाव मला मनात नव्हतं की मा नावानं करतीन गिरतीन का काय तो. पण मा सासऱ्यानं म्हणलं 1 एकरीच्या बी नावानं कर. आता काही ते स्कीम भेटतात, त्याचा बी फायदा. आणि तसं बी मा सासऱ्याचा लय जीव आहे मला, खरं सांगतो तुम्हाला. पोरापेक्षा माझा जीव आहे म्हणलं मा सासऱ्याचा. हो मला सून म्हणून ते पाहतच नाहीत ना, लयच साजरे आहेत, लय साजरे. आता तुम्हाला माहिती कोई बरं माझ्या सासऱ्याला माघार ते भांडण होते का? कोईच नाही. कोकिळाबाई आहेत ना भांडायले, मग काल तो सासऱ्याला भांडा लागते. माय दोघी मायले की बोलत त्या रोजी ऐकायचं ना आमच्या घरी. हो माय लय पुरवलं बाई त्या बाईने 4-5 दिवस. पाहुणा आला मानंदई, मग त्या साजरी झापली. दुसऱ्या दिवशी सही देऊन चाललीच गेली ना माय बाई. हो का? तो नंदई बिले साजरा आहे बरं, काही म्हण लय साजरा माणूस आहे, माणूस किसा आहे म्हणलं. हे पा आमच्या दारून जाते ना, तर ये दारात असते ना, तर राम राम केल्याशिवाय जात नाही म्हणलं. हो लयच माणूस किसा माणूस हे म्हणतात ना. सुषमाच्या घरचे पाहुणे लयच चांगले आहेत बरं, कुठेही भेटो बोलतात म्हणतात आपुलकीनं. हो असं नाही की बा मग काय बोला नाही, नजर ही नाही करत, नजर पडली ना तर बोलतातच म्हणे. खरंच आनंद आहे, साजरा आहे. एक कुठे गेली माहिती कलेक्टरीन सर गावभर हिंडते. आंबे आणायला गेली, आंबे आणायला का मळ्यात गेली का? आंबे आणायला ही होती बुबी आहे बाशीन का वय. आंबे आणायला गेली तर काय 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 ती बसतं काय? 1 एकर नावावर भेटलं नाही तर तुला वाटते तू आमदारच झाली का काय? पा पूजाबाई 1 एकरानं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. बाई आता बाई ते त्याच्या घरी आंबेच नाहीत, ते बसली गोष्ट काढत बसल्या तर ते त्याच्या गोष्टी सांगून राहिले. ते मग आता येता पूजाबाई बोलल्या तर मग बाई संग बोलली. कुठे जाऊ माय हिंडेले, काही हो मी आमदार काही होत नाही आमदार, तुमची सूनच बरी. हाव भल्ली गेली. चाल चहा ठेव, कोणा सकाळचा चहा घ्या वाटते मला. म्हणे आंबे आणतो आंबे आणतो. मग आता म्हणलं काय का आंब्याच्या मळ्यातच गेली का काय सांगा? चला मंडळी जातो घरी. तशीच तर सासू म्हणती तिचं 1 एकर वावर घेतलं तर इले आमदार झाल्यासारखं वाटतंय. अरे म्हटलं भाऊ ते लाईट तुम्ही मदत घ्यायला पाहिजे होती का? म्हटलं भाऊ ते रवी साहेबांना अति सांगलं आम्हाला. रवीला सांगितलं का तुम्हाला? बरं बरं ठीक आहे. त्याला वाटलं मला असं वाटलं मदत असते तर आणखी जरा उठून दिसले असते. कसं आहे म्हटलं श्याम भाऊ, आपल्याला कसं आहे जसं सांगलं तसं आपण करतो, स्वतःची बुद्धी की आपण चालवत नाही. कसं आपली पसंत असते, ते सांगलं असं असं लावा तसं लावलं बा आपण. हे नाही 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 त्याने सांगितलं असेल तर त्याच्या आवडीनुसार सांगितलं असेल. ठीक आहे. आता काय काम राहिलं तरी या तुमचं? हे जे वदरलं हे लावलं लाईटचं झुंबर हे राहिलं फिट करायचं, याचं कनेक्शन द्यायचं राहिलं बोर्डात सेन्सरचं म्हणून ते राहू दिलं मागं, नाही तर त्या बाबतीत झालं असतं ते. पण हे दिवाणच्या खालचं लाईट गिफ्टचं झालं ओके. हे वदरल्या लाईटचं राहिलं. ते यायचं बाथरूम मध्ये ते
शावर ते बदललं ना, ते शावर बदलायचं आहे म्हणून. तर प्लंबरले बोलावून घे मग बा. मग तुम्ही सांगता प्लंबरले का सांगू मी? म्हणजे तसं आहे आपल्या ओळखीतला. माझा चुलत भाऊ ते प्लंबिंगचं काम करते तो, चांगला आहे. अच्छा हो का? म्हणजे काम व्यवस्थित करते ना, करेल ना त्यांनी मोठ्या मोठ्या खर्च काम नाही कसं. काम आपल्याला कसं परफेक्टच लागेल, म्हणून माणूस पण परफेक्ट लागेल. नाही कसं तुमच्या ओळखीतला तुमचा भाऊच आहे म्हणता तर काही प्रश्न नाही. नाही नाही साहेब, मा भाऊ लय मोठ्या मोठ्या बंगले काम करलाय म्हणलं त्यानं. हो, मोठे मोठे बंगले त्यानं प्लंबिंगचं काम करलाय म्हणलं, 2-2, 3-3 मजले पद्धतशीर. त्याचं एका ठिकाणी काम चालू आहे म्हणलं. तुम्ही सहज शांत मी तुम्हाला दाखवेली नाही. म्हणजे कसं आयडिया येते तुम्हाला किंवा कसं काम करते हा माणूस. कामाच्या बाबतीत काहीच तुम्हाला बोलायला लागणार नाही. हो, मा भाऊच आहे ना, मला काकाचाच पोरगा आहे. लय 10 वर्ष झाले तो प्लंबिंगचं काम करून राहिला भाऊ. हात चांगला बशील आहे त्याचा. करते तो म्हणून म्हणून राहिलो बाबा तुम्ही आपलं काही तसं नाही. पण चांगलं आहे की हाय बा आपल्या ओळखीतला म्हणजे आपला साहेब. तो सांगत असा मी त्याला फोन लावून विचारतो कसं काय आहे तो. आपस तू येईन पाईन सामान आणायचं सांगेन. ते रवी भाऊ मध्ये काढूनच टाकायचं आहे मग ते शावर. ते दुसरं लावायचं आहे मग ते मोठं वालं ते आणून देतात मला वाटते. मग तुम्ही पाहा कसं काय आहे तो. अच्छा ठीक आहे, मग असं करू. ते शावरचं राहूच द्या. रवी आला की तो कुठलं शावर सिलेक्ट करते, कुठलं आणते काय, त्याच्या रूम आहे तर त्याच्या पसंतीचं असलेलं बरं. तोपर्यंत तुम्ही हे लाईट वगैरे काम करून घ्या. आणि ते सांगून द्या तुमच्या भावाला उद्या ये म्हणा भेटायला. उद्या येतोच रवी. ते पाहून जातील, सामान आम्ही आणून देऊ. रवी आल्यानंतर त्याच्या पसंतीनं आणेल आणि काम चालू करून दे म्हणा. हा, तोपर्यंत तुम्ही आपल्या रूमचं पाहून घ्या मग. हा, ते तुम्ही काल लाईट लावला की ते काही बरोबर झालं नाही, ते लागून नाही राहिलं, ते काय लूज कनेक्शन झालं काय झालं शिलायचं. आणि ते साईडचं पण ते बघायचं आपल्याला. हे झालं की तिकडे येऊन जा मग. चालते ना हो. मग हे एवढं फक्त याचं कनेक्शन देऊन देतो या झुंबरचं, म्हणजे कसं एक एक काम आठवत येते. हो चालते भाऊ चालते. काम लय मोठा आहे वाटेल. चालते बरं. एक एक दिवस या साहेबाला म्हटलं होतं मी, इकून इकून लावा एक एशी. हॉल मोठा आहे, 2 एशी तर लावले तर म्हणलं डबलचं काम भेटते. अरे म्हटलं योगेंद्र भाऊ याचा म्हटलं खाली पायदा या. हो भाऊ बस एवढं एवढं होतं ना. बस चालले का तुम्ही? थांबा मग पहिले तिकडलं करतो मग. हो कसं मग मी जातो तुम्हाला सांगून देतो आणि मग मला जायचं आहे बाहेर. तोपर्यंत तुम्ही काम करून टाका. चालते ना भाऊ. पप्पा तुम्ही घरीच थांब जा. तू चालला का? हो मला जावं लागते. तुम्ही थांब जा आज घरीच काय? रवी घरी नाही. हो मी थांबतो ना, मला काही काम नाही. काय योगेंद्र भाऊ, अरे चहागी झाला का यायचा? चहागी करतो भाऊले. झाला साहेब चहा झाला. बरं करा. काही लागलं की सांग जा, मी होती जा. या म्हटलं योगेंद्र भाऊ. हे पा हे इकडचं जे आहे की नाही, हे जे तुम्ही घेतलं की नाही, हे असं नाही पाहिजे. मोहिनी ये इकडे. ते भाऊ सांग कसं करायचं. मग केल्यानंतर म्हणता असं नाही तसं पाहिजे. ये इकडे सांगते कसं पाहिजे तर. या बायाचं लय चालते, लावलं की मग असं लावलं ना, असं पाहिजे होतं, तसं लावलं तसं पाहिजे होतं. सुनबाई ते बोलावून राहिला तो, ते काय करायला लागतं तुमच्या खोलीतलं ते सांगा त्याला. हे घ्या मावशी. आणि बाबूच्या कानाला बांधत जा ना. त्याला चप्पल नाही का? काय मला घरी नाही. लय लहान आहेत माय जेठाण्याचे लेकर. चप्पल नाही माझं. पण हे बा हे दस्ती आहे, दस्ती बांधत जा त्याच्या कानाले. हो ना, असं का? नाही हो मा, ताजी आहे ना. पाय ना भाजी ताजी आहे ना. आज काय काकू मी का शिडी दिली का तुम्हाला? मला दिसत नाही का लेकरू आहे? ताजी भाजी आहे. मला पोळ्या बी ताज्या आहेत माझ्या, शिड्या नाही तो. कोणाला देऊन राहिले माझ्या पोळ्या भाजी? कोणती काकू आली याची एवढी? माहिती मागणारी वय व बाई. हे लय आगव आहे. ये रश्मीले सुसू देते का? रश्मी दिला का दिले? चल ये घरात. चाल माझी सासूबाई आहेत. हा चल पुऱ्या खानदाराला वैयक्तिक झाल्या का हो सरी. ते दिला ना मासुनी ना तुले. आणि काय फाटा फोडून राहिले ताजं होय का? शिव होय का? हे होय का? ते होय का? नाही ते का लोकांच्या घरचं शिवण येतं. आणि मासुनी ना तुला ताजं दिलं तर तुला जमून नाही राहिला का? तुला वैकून येऊन राहिली का ताजी पोई शिपोई का? नाही व मम्मी. हे पहा ह्या कुमुद काकू आहेत की नाही, कुमुद काकून फुली येईल भाजी दिली त्याला. सांगा असं चांगलं आहे का? आणि पोळ्या अशा आहेत त्याला खालून ते पाणी सुटलं की कसं ते चिकट होते खालची पोळी. शिडी आहे तिला 2 दिवसाची का 3 दिवसाची. आणि कायच्यात झाकून ठेवली काय माहित नाही. एवढी थोडी मोकळी ठेवली असती तर हवेशीर खराब झाली असती का? तसं दिलं व तिले. म्हणून ते म्हणणे आपल्या घरचं मी ताजं दिलं आई. अव ते लय आगव आहे. तिले ना तेलेच घंटे ते. काल कुमीच्या घरी सबन गवत काढलं म्हटलं तिनं अंगणातलं. आणि कुमी ना एक भाकरचं तुकडं नशीन दिलं. इतकी चांदकी भर पोळी दिली. आणि तिला मी म्हणलं कुमीली, तिला म्हटलं माय अंगणातलं काढणं एवढं म्हणे. हो म्हणे पैसे द्या म्हणे. पैशानं काढतो म्हणे मी. अशा आगव आहे. जाऊ दे ते तेलेच लाठी आहे ते. म्हटलं कोणा सांग बोलून राहिली माय काकू ताज्या आहे. तू चालली दिली ताजी पोळी घेऊन. नाही तू बी भल्ली माय व. नाही व मम्मी, कोणी दारात आलं तर का त्याला देसान ना का? तिला वेळची आवाज देऊन राहिली, गेट वाजून राहिली. म्हणून मग गेली. म्हणे पण काही आहे का खायला? तर आपल्या घरी शिळं काहीच नव्हतं कालचं. मग मी ताजच नेऊन दिलं तिले. लेकरू आहे व आई तिच्याजवळ. मम्मी त्या लेकराच्या 5 चप्पली नाही व. मी ना माझा रुमाल होता यायचा जुना रुमाल, तो दिला मी त्याला. म्हटलं कानाला बांधत जा याच्या. पाणी येते व मम्मी, थंडी वाजते. लेकराला थंडी नाही वाजत. मला ना त्याच्या इकडे पाहिलं ना तर कदरच आली हो मम्मी त्याची. उलचकच आहे व लेकरू तिचं.
हो बरं, तू कदर आली, तुला कोणाची कदर नाही येत माय. चल गेट लावलं का? हो ना, ती माडी काका काम करून राहिली ना. ओ माय, तू गेलाच नाही का अजून? त्याला सांगलं का इकडल्या कॅरीतलं काळ बरं सारा गवत? हे बा, ते मागच्या अंगणातलं घे बरं, त्याच्यातून गवत काढून समजा. हा काळ बा तेवढं. सकाळून रवीना 300 रुपये रोज दिला, त्याला 300 रुपये रोज देतो म्हणे. सबन आवारातलं गवत काढा, हे करा. सांग त्या रवीचे ना झाडच पैसा लागते तेरा. 300 रुपये. अगं 100 रुपयात सबन करून घेतलं होतं त्याच्याजवळून. 100 रुपये दिले असते, जेवायला दिलं असतं एक टाइम. झालं की पोरानं बाई मापुढे काका 300 रुपये देतो, सबन चकचक करा, सबन असं करा. आणि मला त्याच्या देखता म्हणे आई काकाला जेवायला देतो दुपारी. सांगा आता त्याला 300 रुपये रोजही दिला आणि लागे जेवायलाही देणं. असे करताना तुम्ही 100 रुपयात करून घेतलं असं सगळं. नाही हो मम्मी, त्याला जीव नाही का? त्याचे घरी कुटुंब असेल. 100 रुपयात काय होते हो मम्मी? पाय न किती मोठं गवत झालं, सगळं काढलं ना काकानं, त्या चकचक केलं, मस्त केलं. माहितीये का ते कुंडीतली म्हटलं काका या कुंडीतलं काढा, तर कुंडीतलं गवती काढलं, माती जरा उकर वाकर केली चांगली. आई माती उकर वाकर केली ना कुंडीतली की झाडं मस्त होतात ना. पावर मग ते बी करतात ना शिल्लकचं काम. जाऊ द्या, लय म्हातारे आहेत हो मम्मी. आता मजबुरी, त्याला काम करायला लागते. जाऊ द्या, मी शरबत दिलं त्याला आताच. बरं केलं. त्याला आणला तो घरात नाही, तो यूज अँड थ्रो वाला प्याला होता की नाही, ते त्याच्यातच दिलं. म्हटलं काका चहा घेता का? तो म्हणत नाही बाई चहा नाही घेते, ऍसिडिटी होते म्हणत, साखर पाणी ते सांगतात द्या. मग मी दिलं, चांगलं शरबतच केलं मग. बरं दिलं. जाय करतो धंदा राहायला असेल तर. नंतर तू तर त्याला चहा जेवण नाश्ता सरबत सबंध देता तुम्ही. जाय मी घेतो त्याच्यातून करून काम. अव मजुरातून काम करायला जर कळक राहा लागते, नाही तर ते बरं म्हणून बरं नाही तर आपल्याला गंडवतात. जाय तू कर अंदरला तुला, मी पाहतो त्याला काय म्हणतात. तर पुढच्या अंगणात करून राहिले ना, गच्ची घेतो त्याच्याजवळून धुवून, झाडायला लावतो आणि धुवून घेतो. 300 रुपये रोज द्याला ना मालकानं. भाऊ आवरानं म्हणलं पटापट, लय आरामशीर करून राहिले. माय आजच चालू आहे का अजून? मागचं अंगणातलं करायला लागते बरं. तेवढी गच्ची देजा म्हणलं धुवून आमची. मोठं नाही मागरी वर्गी पाणी गिन्नी नाही लागत. पाईप दे तुम्ही, एकदा झाडून घ्या, कसं धुवून द्या चकचक. लय शेवाळले ते पाणी साचू. काही कोणी वर जात नाही, काही नाही. आता जास्त पावसाळ्याचं तर तिथे जा म्हणलं तेवढी घासून. बरं देतो ना. हा तेच म्हणलं, काही पाणी गिन्नी नाही लागत नाही. वदर माय नळ आहे वदरी, खालूनही पाईप नेत आहे ते वर. काही तुम्हाला टेन्शन नाही जास्त. दगदगीचं काम मी सांगतच नाही ना. काय लेकरं बाकरं किती आहे म्हणलं. मम्मी आता काढता सगळा त्याचा बायोडाटा. पोरं किती आहेत, पोरगी आहे का, मग कोण्या गावाला गेली, पोराची सासरवाडी कोणती, पोरं काय करतात, तुम्ही अजून काम करता का, सारा आता बुड्याच्या जन्माची कहाणीच काढतात मम्मी. चल बाई मी जातो.